त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी केलेल्या तपश्चर्येचे प्रकार प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृग ऋषींनी सिद्धार्थ गौतमाला त्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार आणि त्याची फळे समजावून सांगितले. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे हेच पवित्र धर्मग्रंथात तपस्वी साधू संतांचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार त्यांच्या भिन्न भिन्न होत असत. काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपले गुजराण करतात, काही जण हरणासारखे गवत खाऊन आपली गुजराण करतात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात, जणू काय मुंग्यांची वारुळच झाली आहेत. दुसरे काही जण महत् प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवतात, तर काही जण आपले स्वतःचेच दातांनी भरडलेले अन्न खातात, व काही जण दुसऱ्यांच्यासाठी तयार केलेल्या अन्नातून जर काय उरलं तरच ते खातात. दुसरे काही जण केसांच्या जटांचे भारे पाण्यामध्ये भिजून सतत स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात.